नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, माझ्या प्रतिभा माणे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी आलेले आहे आज माहेरी आणि म्हटलं देवपूजा करून घ्यावी, कारण लग्नाच्या आधी मीच देवपूजा करत होते. आणि हे जे घर पाहत आहात ना, ते रेंटने घेतलेलं आहे, कारण माझं जे माहेरचं घर आहे ते अगदी पडण्याच्या अवस्थेत आहे. तर म्हटलं इथेच देवपूजा करून घ्यावी. आणि हे जे पुस्तक पाहत आहात ना, जे स्वामीचरित्र सारामृत, ते मी अक्कलकोटहून आणलेलं आहे. तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं की कसं वाचायचं किंवा कसं पारायण करायचं. तर तेव्हा मी ना एक एक अध्याय वाचायचे, तर ती जुनी आठवण देखील ताजी झाली. तर म्हटलं आज ते देखील वाचून घ्यावं. पण म्हटलं देवासाठी फुले नाहीत, तर फुले आणावीत. तर फुले, जे आमचं जुनं घर आहे ना, तिथे फुले फळं वगैरे खूप आहेत, म्हणजे खूप झाडे आहेत. तर म्हटलं तिथूनच आणावीत. तुम्हाला मी ते घर देखील दाखवेन. ते घर फार जुनं आहे म्हणा, पण तिथे माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत. आणि हा जो रोड पाहत आहात ना, तो आता नवीन करत आहेत. तर अशी थोडीफार सुधारणा इथे करत आहेत. अगदी रोडच्या साईडला झाडे देखील लावत आहेत. तो मेन रोड देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर चला पाहूया घर. आणि घर जरी जुनं असलं ना, तरी इथं आलं तरी मन अगदी हळवं होतं, कारण आपलं ते आपलंच असतं. आणि इथे झाडे खूप आहेत बरं का, आणि गवत देखील वाढलेलं आहे. आणि या दुसऱ्या साईडला ना लिंबूचं झाड आहे. इथे बरीचशी फळांची झाडं होती बरं का, सीताफळ वगैरे. आणि या दुसऱ्या साईडला आहे माझी तुळस, जी मी लावलेली आहे. आणि घरासमोर देखील फार तुळशी आहेत. आणि असं म्हणतात की घरासमोर तुळशी आल्या की चांगलं होतं, आणि हे खरं आहे बरं का. त्यानंतर पुढे आहे जास्वंदीचं झाड. हे देखील मी लावलेलं आहे. जास्वंदी, पारिजातक, हे सगळी झाडं मी लावलेली आहेत आणि ती खूप छान आलेली आहेत. पुढे आहे पारिजातकाचं झाड. तिथे देखील फुले वेचली मी, आणि त्या फुलांचा सुगंध इतका छान येतो ना, बस तुम्हाला तर माहिती असेलच. आणि ही जी फुले आहेत ना, ती बरोबर दारासमोर पडायची आणि इतकं छान वाटायचं ना. त्या आठवणी देखील ताज्या झाल्या. आणि तुम्ही जो हा ड्रेस पाहत असाल, तुम्ही म्हणाल कुठल्या ताईचा उचलून आणलेला आहे का? नाही, माझाच आहे. माझ्याकडे ड्रेस नव्हते, म्हणजे फिटिंग होत नव्हते, तर मम्मीने नवीन घेऊन दिला आणि मी तो फिटिंग न करता घातला, त्यामुळे तो लूज आहे. तर म्हटलं नंतर फिटिंग करून घ्यावा. आणि मग मी ठेवली फुले देवांवर. आणि खूप दिवसातून माहेरच्या देवांची पूजा करत होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही पाहू शकाल की किती छान वाटतं आहे फुले ठेवल्यानंतर. धूप अगरबत्ती सगळं झाल्यानंतर म्हटलं स्वामीचरित्र सारामृत वाचून घ्यावं. आणि या पुस्तकामध्ये ना, हे थोडंफार मोठं आहे, पण वाचून बरं वाटलं. पण पुस्तक कोणतंही असो, स्वामी सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर मम्मीने केले होते पोहे, आणि मम्मीला माहीत आहे की मला पोह्यांवर ना असा चिवडा किंवा शेव टाकून खायला आवडतं. तर तिने मक्याचा चिवडा आणला होता. तो मक्याचा चिवडा देखील मी टाकला, आणि त्यावरून शेव देखील टाकली, आणि लिंबू पिळून मस्त असे पोहे एन्जॉय केले. आणि पिल्लू देखील थोडाफार खात होता. पण मम्मीने त्याच्यासाठी दुसरे पोहे केलेले होते, कारण जे माझे पोहे असतात ते फार तिखट असतात. आणि पोहे फार छान झाले होते, कारण शेवटी आईच्या हातचं खाण्यात जे सुख असतं ना, ते जगात कुठेच भेटत नाही. आणि मी बऱ्याच दिवसातून आले होते, त्यामुळे अगदी पोट भरून खाल्ले. आणि त्यानंतर मम्मीने केली कॉफी. आणि तुम्हाला जर माहीतच आहे, गावच्या दुधाची कॉफी पिणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे, कारण सिटीमध्ये ना असं दूध भेटत नाही. अगदी ताजं आणि घट्ट असं दूध ना फक्त गावामध्येच भेटतं. त्यानंतर मम्मीने पिल्लूला चारलं, आणि त्याला देखील पोहे फार आवडले, आणि त्याने देखील खाल्ले. आणि ही आहे माझी साधी भोळी आई, जी नातवाला भरवत आहे, आणि तो देखील आवडीने खातो बरं का. त्यानंतर पिल्लूला अंघोळ घातली, आणि पिल्लू गेला बाहेर खेळायला. इथे फारशी जागा नाही म्हणा, पण तरी देखील खेळतो तो. त्यानंतर म्हटलं थोडंसं घर आवरून घ्यावं. आणि इथं असं झालं आहे ना, रूम छोट्या आहेत आणि सामान जास्ती झालेलं आहे. तर मी काय केलं, मग आमच्याकडे कपाट आहे, पण इथे जागा नव्हती. तर म्हटलं एक टेबलच घ्यायचा, आणि टेबलखालीच कपडे ठेवून द्यायचे. तर मी तसंच केलं, आणि घड्या घालत
अगदी कपड्यांच्या टेबलच्या खाली ठेवून दिल्या. आता तुम्ही पाहत असाल थोडेफार कपडे बाहेर देखील आलेले आहेत, कारण कपडे जास्ती आहेत आणि टेबलच्या खाली देखील बसत नव्हते. पण कसं बसत ॲडजस्ट केलं. त्यानंतर पिल्लूसाठी काल आणले होते हे पॅन्ट आणि फार छान भेटले बरं का. आणि याची प्राईस आहे 110 रुपयाला एक पॅन्ट भेटली, पण जाड आहे. आता म्हटलं जाऊ दे घेऊन टाकाव्यात. आणि जो मी घातलेला ड्रेस आहे तो फक्त 1100 रुपयाचा आहे. तर तुम्हाला मला दाखवायचा होता तो म्हणजे हा गणपती, जो मी माझ्या मावशीबरोबर म्हणजे लग्नाच्या आधी मी माझ्या मावशीबरोबर अष्टविनायक केले होते आणि तिथून हा मी गणपती आणला होता. पहा किती सुंदर आहे. आणि हा मी इथेच ठेवला. त्यानंतर म्हणलं झाडू मारून घ्यावा आणि बाकीच्या वस्तू देखील ठेवून दिल्या आणि घर थोडंफार असं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मम्मी गेली होती बाजारामध्ये आणि बाजारातून आणली तिने भाजी. आणि भाज्या इतक्या छान भेटल्या होत्या ना, अगदी ताज्या ताज्या अशा. आणि तिने पेरू देखील आणले होते, जे पेरू मला आणि पिल्लूला खूप आवडतात. आणि इकडे ना गुरुवारी आणि मंगळवारी बाजार भरलेला असतो. त्या दिवशी खूप भाजी येते आणि त्या देखील खूप छान ताज्या असतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला ना कांद्याची पात अशी कच्ची खायला फार आवडते. जे गावी राहतात त्यांना माहिती असेल. त्यामुळे मी जेव्हा येईल तेव्हा मम्मी आणून देते मला. त्यानंतर खाल्ला पेरू आणि पेरू खूप छान होता आणि गोड देखील होता. त्यानंतर मम्मीने पिल्लूसाठी चिक्कू आणलेले होते, तर पिल्लूने चिक्कू नाही खाल्ले म्हणून मम्मी बोलली की त्याच्यासाठी ज्यूस करून देते. आणि तो ज्यूस तिने केला आणि पिल्लूला खूप आवडला. त्याने सगळा खाऊन टाकला आणि माझं चालूच होतं पेरू खायचं. त्यानंतर मम्मीने पिल्लूसाठी देशी केळी देखील आणल्या होत्या आणि त्या देखील खाल्ल्या मी. तर चला बाय. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरूही नका. तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर नक्की सपोर्ट करा.